खमंग फोडणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवली आहे डाळ कैरी। पाहू शकता खूप सुंदर असा रंग आलेला आहे व चवीला सुद्धा खूप छान अशी झालेली आहे। चैत्र महिन्यामध्ये चैत्र गौरीच्या नैवेद्यासाठी ही डाळ बनवली जाते। यासाठी मी अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे। आपल्याला ती साधारण 2 ते 2.5 तास भिजायला ठेवायची आहे। भिजवून आपल्याला ती धुवून घ्यायची आहे। या ठिकाणी मी कैऱ्या 2 घेतलेल्या आहेत, पण यापैकी मी एकच कैरी वापरणार आहे। कैरीची वरची साल काढून आपल्याला तिचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। या गावठी कैऱ्या आहेत, थोड्याशा आंबट असतात, त्यामुळे मी छोटी कैरी घेतलेली आहे। कैरीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत व चण्याची डाळ भिजवून धुवून निथळून घेतलेली आहे। आता आपण याचं वाटण कसं करायचं ते पाहूयात। या ठिकाणी मी सर्वप्रथम ज्या आपल्या कैरीचे तुकडे होते ते घेतलेले आहेत। यामध्ये मी 2च मिरच्या टाकलेल्या आहेत। या मिरच्या थोड्याशा तिखट आहेत, त्यामुळे 2 पुरेशा होणार आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। व 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आता एवढंच मिश्रण आपण सुरुवातीला वाटून आणूयात। आपल्या कैरीचं आणि मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण डाळ टाकून घेऊयात। आता या डाळीमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय व साधारण 2 चमचे या ठिकाणी मी साखर टाकलेली आहे। तुमच्या कैऱ्या किती आंबट आहेत त्यावरती साखरेचं प्रमाण तुम्ही ठरवायचं आहे। कारण जर का तोतापुरी कैरी ही तुम्ही वापरली तर तुम्हाला 1च चमचा साखर यामध्ये टाकावी लागेल। आपलं चणा डाळीचं मिश्रण वाटून तयार आहे। हे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। अशा पद्धतीने ते काढून घेतलेलं आहे व आता याला आपण फोडणी देणार आहोत। त्याआधी थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेऊयात व डाळ आपण एकसारखी करून घेऊयात। चवीला अप्रतिम अशी डाळ लागते। तुम्ही नैवेद्यासाठी नाही तर अशीच रोजच्या खाण्यासाठी सुद्धा तुम्ही ती बनवू शकता। यासाठी फोडणीची पळी मी तापायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। ते तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे। तेल मी थोडंसं जास्तच घेतलेलं आहे, कारण मला तेल जास्त आवडतं। तुम्ही तेल तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। हळद थोडीशी जास्त टाकल्यानंतर डाळीला छान असा कलर येतो। हिंग टाकायचं आहे। हिंग आवर्जून टाकायचं आहे, त्यामुळे खूप छान अशी चव डाळीला येते। कढीपत्त्याची पाने, कढीपत्ता सुरुवातीला टाकलेला नाही कारण कढीपत्ता सुकलेला आहे। जर तुमचा कढीपत्ता ओला ताजा असेल तर तुम्ही सुरुवातीलाच तो टाकू शकता। जिरी मोहरी टाकल्यानंतर फोडणी आपण डाळीमध्ये टाकून घेऊयात व एकसारखी करून घेऊयात। लगेच खायचं असेल तर तुम्ही लगेच गरम गरम फोडणी यामध्ये टाकू शकता, पण जर तुम्हाला नंतर हे करायचे असेल तर तुम्ही फोडणी थंड करून मग यामध्ये टाका। ही डाळ कैरी 2-3 दिवस फ्रीजमध्ये एकदम छान अशी राहते। चटणीसारखी किंवा अशीच तुम्ही तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही डाळ बनवू शकता। नैवेद्यासाठी चैत्र गौरीच्या तर बनवतातच, पण आपण अशीच चटणी कोशिंबीर काही म्हणू शकता त्यासाठी आपण बनवू शकतो। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसंच खमंग फोडणी या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।